हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे इथे PhD साठी ॲप्लिकेशन मागितलेले आहे। तर त्याची सर्व काही आपण डिटेल बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला इथे 30,000 फेलोशिप भेटणार आहे। तुमचा नेट असो किंवा नाही पण असला तरी तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकतात। हे सगळी डिटेल आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। इथे तब्बल 10 सब्जेक्टमध्ये सीट अवेलेबल आहे। 45 प्लस सब्जेक्ट सीट अवेलेबल आहे इथे। तर सगळी माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघून घेऊया। तर चला आपण वळूया ऑफिशियल वेबसाईटवरती। तर याची जे वेबसाईटची लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही पण व्हिजिट करू शकता तिथे। तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे, तर बी ग्रेडचा आहे हे युनिव्हर्सिटी। तर इथे तुम्ही PhD करू शकतात, चांगली युनिव्हर्सिटी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे फुल टाइम आणि पार्ट टाइम दोन्हीसाठी ॲप्लिकेशन अवेलेबल आहे। म्हणजे PhD करू शकतात तुम्ही फुल टाइम आणि पार्ट टाइम पण। तर पार्ट टाइममध्ये जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन, आयुर्वेदा, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, इंडोलॉजी आणि संस्कृतमध्ये पार्ट टाइममध्ये PhD करू शकतात। आणि इथे फेलोशिप 2-3 सब्जेक्टला इथे फेलोशिप भेटणार आहे, कम्प्युटर सायन्स, मॅनेजमेंट आणि लॉ। तर यासाठी युनिव्हर्सिटीची फेलोशिप आहे फॉर फुल टाईम स्कॉलरसाठी। तर फर्स्ट आणि सेकंड इयरसाठी 30,000 रुपये असणार आहे आणि थर्ड आणि फोर्थ इयरसाठी 32,000 रुपये पर मंथ तुम्हाला फेलोशिप भेटणार आहे। आणि UGC CSIR नेट JRF होल्डर जे आहे तर त्यांना जे म्हणजे गव्हर्मेंट ॲप्लिकेबल फेलोशिप ॲज पर ॲप्लिकेबल नॉर्म्स, म्हणजे जे गव्हर्मेंटचे रूल असतात, UGCचे जे रूल असतात त्या हिशोबाने त्यांना पण इथे फेलोशिप भेटेल। तर विद्यार्थी मित्रांनो, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे तुमचा, तर तुमचा मास्टर रेट जे आहे ते 55% पाहिजे जनरल कॅटेगरीवाल्यांसाठी। आणि 5% रिलॅक्सेशन असणार आहे जे रिझर्व कॅटेगरीमध्ये येतात, जसं काय आपले SC ST कॅटेगरी, त्याच्यानंतर फिजिकल चॅलेंज जसं की डिसेबल कॅन्डिडेट असतात, तर त्यांच्यासाठी 5% रिलॅक्सेशन असणार आहे। तर अशा प्रकारे तुमची एंट्रन्स एक्झामची एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे। एक्झामटेड कॅटेगरीमध्ये जे आहे गेट, सेट, नेट, JRF झालेला असेल, तुमचा सेट जरी झालेला असेल तरी तुम्हाला इथे जे आहे टेस्ट नाही आहे, तुम्हाला एंट्रन्स टेस्ट नाही आहे, डायरेक्टली इंटरव्ह्यूला तुम्हाला बोलवलं जातील। तर अशा प्रकारे ICAR, ICMR, DBT अशा विद्यार्थ्यांना इथे टेस्ट नाही आहे, डायरेक्टली इंटरव्ह्यूच्या बेसवर त्यांचं सिलेक्शन होईल। त्याच्यानंतर रिझर्वेशन ॲज पर गव्हर्मेंट रूल 50% टोटल सीट, म्हणजे सेट, गेट, नेटवाल्यांसाठी रिझर्वेशन असतं, 50% सीट त्यांच्यासाठी असतात। म्हणजे 2 सीट आहे, तर एंट्रन्स टेस्ट ज्यांनी दिलेले आहे तर त्यांना 1 सीट असते आणि नेट, सेट, गेटवाल्यांना 1 सीट असते। अशा प्रकारे हे गव्हर्मेंटचा रूल आहे। तर कोणत्या सब्जेक्टमध्ये किती सीट आहे हे आपण नंतर बघून घेऊया। तर पहिले आपण बघून घेऊया की तुम्हाला एक्झामिनेशन कसं असणार आहे, तुमचा स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन। तर रिटन टेस्ट आहे, 100 मार्कची एक्झाम असणार आहे आणि इंटरव्ह्यू 50 मार्कचा असणार आहे। तर अशा प्रकारे तुमचा ओव्हरऑल एक्झामिनेशनचं स्ट्रक्चर आहे। तर सिलेबस काय असणार आहे, तर इथे बघू शकता तुम्ही, रिसर्च मेथोडॉलॉजीमधून तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील, कंटेंट ऑफ रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट, जसं की माझा सब्जेक्ट लॉ आहे तर मला लॉमधून इथे क्वेश्चन विचारण्यात येईल। त्याच्यानंतर फंक्शनल इंग्लिश लँग्वेज, फंक्शनल नॉलेज ऑफ कम्प्युटर, तर अशा प्रकारे चार पॉईंट आहेत, तर त्यावरती तुम्हाला इथे क्वेश्चन विचारले जातील। आणि तुमचा टेस्ट कसा असणार आहे, MCQज आणि डिस्क्रिप्टिव्ह दोन्ही मध्ये तुमचा जे आहे टेस्ट असेल। आणि 50% तुम्ही पाळले, म्हणजे 100 पैकी 50 मार्क पाडले तर तुम्ही क्वालिफाईड होऊन जाताल। तर अशा प्रकारे इंटरव्ह्यूला तुम्हाला कॉल येईल किंवा ते मेल करतील आणि 15 दिवसातच याचा एक्झामिनेशनचा जे आहे रिझल्ट लागून जाईल। त्याच्यानंतर फीज आहे इथे 5,000 फीज आहे, एंट्रन्स एक्झामची फीज 5,000 आहे। आणि जे कॅन्डिडेट पास आउट होतील तर इंटरव्ह्यूसाठी पण 5,000 फीज त्यांना पे करावी लागणार आहे। आणि कुठून ते पे करायचे इथे बघू शकता तुम्ही, बँकचं डिटेल दिलेलं आहे, महाराष्ट्र बँकच्या थ्रू तुम्ही
फीज पे करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, रिसर्च मेथोडॉलॉजी आणि जे तुमचे सब्जेक्ट आहे तर त्यासाठी आपल्याकडे कोर्स अवेलेबल आहे ग्लोबल ऑनलाईनवरती. रिसर्च मेथोडॉलॉजीसाठी 50 म्हणजे तुम्हाला 25% मार्क असं तुम्हाला रिसर्च मेथोडॉलॉजी तिथे विचारल्या जाणार आहे. तर आपल्याकडे फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर त्याची भेटणार आहे, 10 फुल सिलेबस, मॉक टेस्ट आणि डिस्क्रिप्टिव्ह नोट्स इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. याचे 2000+ MCQs आणि स्टडी मटेरियल जे आहे हिंदी, इंग्लिश, मराठी लँग्वेजमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. याची जी फीज आहे हे 799 रुपये फीज आहे विद्यार्थी मित्रांनो. 799 रुपये फीज असणार आहे आणि या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला लगेच जॉईन करू शकतात जे कोणी इच्छुक आहेत टिळक महाराष्ट्र विद्यापीठमध्ये PhD करण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे कोर्स तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही, यामधूनच तुम्हाला विचारलं जाईल. त्याच्यानंतर पेपर सेकंड जे आहे जसं की लॉ, इकॉनॉमिक्स, हिस्ट्रीमध्ये, मॅनेजमेंट, कॉमर्समध्ये विचारलं गेलेलं आहे, कम्प्युटर सायन्स. तर असे हे कोर्स आहे तिथे आपण बघितले. तर त्यासाठी फुल सिलेबस तुम्हाला नोट्स आणि MCQs भेटणार आहे. याचे जे फीज आहे ते 999 रुपये फी असणार आहे सेकंड पेपरसाठी. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 घेतलं तर तुम्हाला अजून एक्स्ट्रा डिस्काउंट दिलं जाणार आहे. तर अशा प्रकारे कोर्स अवेलेबल आहे. 50% तुमचे इथून कवर होऊन जातात आणि 50%च तुम्हाला मार्क पाहिजे क्वालिफाईड व्हायसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, जे कॉम्प्युटर नॉलेज आणि इंग्लिश लँग्वेज जे आहे तर ते तुम्हाला सेल्फ करावं लागणार आहे, त्यासाठी आपल्याकडे कोर्स नाही आहे. तर अशा प्रकारे 50% तुमचा इथून कवर होणार आहे, 50%. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला जॉईन करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा. त्याच्यानंतर तुम्ही 25 जुलैपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात. इथे बघू शकता तुम्ही, ऑनलाईन फॉर्म रिसीव आफ्टर 25 जुलै विल नॉट ॲक्सेप्टेबल. म्हणजे 25 जुलैनंतर तुम्ही ॲप्लिकेशन केलं तर ते ॲक्सेप्ट होणार नाही. 18 ऑगस्टला तुमची एक्झाम होणार आहे आणि कुठे होणार आहे ते पण दिलेलं आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, गुलटेकडी, मुकुंदनगर, पुणेला ते एक्झाम होणार आहे आणि 11 ते 2च्या दरम्यान तुमची एक्झाम असणार आहे. 4 तासाची एक्झाम असणार आहे तुमची आणि रजिस्ट्रेशन जे आहे 1 जुलैपासूनच स्टार्ट झालेले आहे इथे. तर तुम्हाला रजिस्ट्रेशन कुठून करायचं आहे ते आपण बघून घेऊया एकदा. इथे बघा PhD रजिस्ट्रेशन या PDF मध्ये दिलेलं आहे. त्यावरती तुम्ही क्लिक केलं तर इथे तुम्हाला साइन अप करायचं आहे. साइन अप इथे खाली दिसत असेल, स्टुडंट साइन अप. तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ॲप्लिकेशन करायचं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, टिळक महाराष्ट्र विद्यापीठमध्ये ॲप्लिकेशन ऑनगोईंग आहे. आता तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात जे कोणी इच्छुक आहे PhD करण्यासाठी. तर तिथे तुम्हाला जे आहे फेलोशिप वगैरे पण प्रोव्हाइड केली जाते. तर या पेजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही इथे क्लिक करा तर त्या PDF वरती तुम्ही चालल्या जाताल आणि तुम्हाला काही पण अडचण आली, काही पण तुम्हाला कन्फ्युजन आलं तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा कमेंट करा, मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपले कोर्स आहे, कोर्सला जॉईन करा आणि तुमच्या PhD ॲडमिशन म्हणजे कन्फर्म करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.